आम्हा व्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेणेवा साधनामुचे वंशी हरी कीर्तन. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज त्यांचे थोरले सुपुत्र नारायण महाराज यांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबाद प्रमाणे याही वर्षी सर्व भाविक मंडळीच्या सहकार्यानं धर्मनाथ बीजे निमित्ताने घडवून आलेला हा अडबंगनाथाच्या दरबारातला सोहळा पूजनीय अरुणगिरीजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखालील सर्व भाविकांच्या सहकार्यानं यावर्षी सर्व भाविकांच्या वतीनं अरुणगिरीजी महाराज यांनी दिलेलं कीर्तनाचं निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, सर्व दर्शनानंदजी महाराज, तुमचं दर्शन झालं, तुम्हालाही नमस्कार. आम्ही सदैव सुडके पण खिशात नोटाचे पुडके. ते 500ची पूर्ण दिसते नोट. सुडके बाबा नोटाचे पुडके आहे म्हणून तुम्हालाही नमस्कार. मृदंगाच्या दीक्षित महाराज आणि आमच्या संप्रदायात राम लक्ष्मणाची जोडी गायनामध्ये म्हटलं तरी वावगं ठरत नाही. शेळके पाटील कातकडे, सर्व टाळकरी महाराज मंडळी, विनेकरी, भालदार, चोपदार, वृंदावनवाले, मावशी, मागचे टाळकरी, इकडचे टाळकरी, इकडचे गायनाचार्य, बसलेल्यातले अजूनही महाराज, सर्वांची नावं शक्य नाही. हार्दे बाबा, सर्वांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे. त्या सर्व पूजनीय वंदनीय महाराज गुणीजन मंडळीला व्यासपीठावर मनोभावे वंदन करतो. बरीचशी मान्यवर मंडळी आहे. जे कैलास नाना तांबे पाटील, भगवान सेठ इलग, अण्णासाहेब, विजू इनामके बाबा, ज्यांच्याकडे 8 दिवस जेवलो ते बाबा माझ्या आधी येऊन बसले पुढं. बरेचसे मान्यवर उपस्थित, माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, पत्रकार, तुम्हालाही नमस्कार. गर्दी, दर्दी, शिस्त, शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भवेता. विठ्ठल बऱ्याच वर्षांनी कार्यक्रमाच्या संदर्भाने येणं झालं. अण्णासाहेब सदाफळ यांच्याकडे अरुण बाबाजींनी निरोप ठेवला. ही तारीख बसवली. बरं कशा पाटील बसवली. तुमचा कातकडेची विश्वास बसणार नाही. रात्री आम्ही वाशिमला होतो. सकाळी 10 ते 12 गंगापूरचं केलं. सवयीप्रमाणे 2ला हजर झालो आणि बरोबर 8 ते 10 सिंदखेड राजाला. आजचं सांगतोय, तुम्ही घ्या विश्रांती. तरी कुठलीच वेळ चुकू देत नाही. येता येता आम्ही विखे पाटील झालो. उद्घाटन तिथे कमानीचं इथे भगवान सेठ आणि कैलासानं म्हटलं आपण कशाला संधी सोडा, एवढं मोठं पद आपल्याला मिळाल्यावर. हार्दे बाबा, तेव्हा आम्ही बाबांच्याकडे 8 दिवस मुक्कामी होतो. तेव्हा आणि आता खूप बदल झाला, खूप बदल. त्या अरुणगिरी महाराजांनी मला सगळे फिरून दाखवलं. मलाच विश्वास बसेना मी खरंच इथंच आलो का दुसरीकडे. एवढं कार्य झालं. मनचिती होत नाही, हरचिती होत तत्काल.
बली को जाना था बैकुंठ भेज दिया पाताल. शेळके पाटील, माणसाच्या मनातलं होत नसते, हे अडबंगनाथाच्या मनात आहे. तुमच्याकडून काय काय करून घ्यायचं आहे. म्हणून त्यांनी सर्व भक्ताला एकत्रित करून अडबंगनाथांनी लाल दिव्यापासून सामान्य माणसापर्यंत सर्वांना मोबाईल केले आणि इथे हातभार लावा म्हणून सांगितलं. आज डोळ्यात मावत नाही एवढं कार्य या ठिकाणी झालं. आणि एवढंच शेवटच्या दिवशी आपल्यासोबत आहे. ज्याचे 10 नये पैसे याला लागले असतील ते शेवटच्या दिवशी आपल्यासोबत येणार आहे. कर्मानुगो गच्छति जीव एका धनानि भूमौ पश्वस्य गोष्टे भार्या ग्रहद्वार जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. शेवटच्या दिवसाचा विचार करा. धन जमिनीत राहणार आहे, गायी गोठ्यात बांधून राहणार आहे, पत्नी दरवाजापर्यंत येणार आहे, समाज पेटवेपर्यंत थांबणार आहे, तिथे शरीर जळणार आहे. आणि इथे ज्याचा ज्याचा सहभाग लागला तेवढंच शेवटच्या दिवशी तुमच्यासोबत येणार आहे. 3 मजली इमारत बांधा तरी तुमचा एकुलता एक मुलगा तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. पण इथून किती पिढ्या जातील इनामके साहेब, पण अडबंगनाथाच्या दरबारात नतमस्तक होताना या हयात पिढीचं नाव घेतील की पूर्वजांनी आमच्यासाठी केवढा ठेवा करून ठेवला. याला म्हणतात उत्तमची बोरे कीर्ती मागे. उत्तमची बोरे कीर्ती मागे. उत्तमची बोरे कीर्ती मागे. उत्तमची बोरे तुका म्हणे एका मनाची सारे. तुका म्हणे एका मनाची सारे. उत्तमची बोरे कीर्ती मागे. उत्तमची बोरे तुका म्हणे मरणाची सारे. तुका म्हणे मरणाची सारे. उत्तमची बोरे कीर्ती मागे. उत्तमची सूरत से कीरत बड़ी बिन पंख उड़ जाए. सूरत तो जाती रही कीरत कबू ना जाए. सूरत से कीरत बड़ी सर्वानंद जी बिन पंख उड़ जाए. सूरत श्रीरामपूरला न्यायची असेल तर काळ्या पिवळ्याची बुवालं विजू भाऊ 20 रुपये मागते. सूरत म्हणजे 3.5 हाताचं शरीर इथून श्रीरामपूरला न्यायला 20 रुपये लागतात. कीर्ती बिना वाहनानं दिल्ली. सूरत से कीरत बडी बिन पंख उड जाय. सूरत तो जाती रही. हे चाललेलं आहे, आपल्या लक्षात येत नाही. तैसच याची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती म्हणून या ते म्हणत अश्वत्थगा. कालचं शरीर आज नाही, हे चाललेलं आहे हार्दे बाबा. सूरत तो जाती रही. आपण सगळे एक दिवस जाऊ, पण हे कीर्ती रूपानं तुम्ही अमर झाला. अजूनही काय काय याचं कारण आहे. पूजनीय अरुणगिरी महाराजावर सर्व भागातल्या भाविकांनी टाकलेला विश्वास हे एक कारण. आणि दुसरं महत्त्वाचं कारण, अरुणगिरी बाबांनी तुमच्या विश्वासाला अजिबात तडा जाऊ दिला नाही. असा हा दुहेरी योग आहे. आणि म्हणून अडबंगनाथाच्या मनात जे जे आहे ते सगळे तुमच्याकडून करून घेणार आहे. फक्त जुन्या म्हाताऱ्या माणसाला विनंती आहे, घाई करू नका. हे चांगलं सगळं झाल्यावर बघून जा. वर खूप गर्दी झाली कोरोनामुळे. जुनी माणसं विठ्ठला आज पवित्र दिवस आहे. अभंग नारायण महाराजांचा आहे. नामदेवरायाच्या 4 पुत्रापैकी थोरले चिरंजीव नारायण महाराज. सर्वांनी अभंग रचना केली बरं का सुडके बाबा.
संकल्प केला नामदेवरायांनी पठ्ठा 100 कोटी अभंग लिहिणार. देव म्हणले अरे काय काय विचार तर करत जा नामा, 100 कोटी अभंग कसं शक्य आहे? आणि मग 100 कोटी श्लोकाचं रामायण कसं लिहिलं वाल्मिकीनं? नामदेवराय भांडले, मी तिथं होतो म्हणून सांगतो. अरे त्याचं कारण होतं राजा, तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. अरे तेव्हा आयुष्य भरपूर होतं म्हणून त्यांना 100 कोटी श्लोकाचं रामायण लिहिता आलं. आताचं आयुष्य कमी आहे. प्रत्येक युगामध्ये 1 शून्य कमी झालं बरं का दीक्षित आयुष्याचं. सत्ययुगात माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्षाचं होतं, मग पुन्हा शून्य कमी झालं 10,000 वर्षे त्रेतायुगात, पुन्हा शून्य कमी झालं 1,000 वर्षे द्वापारात, पुन्हा शून्य कमी झालं 100 वर्षे कलियुगात. आता सर्व मिळून देवाला प्रार्थना करू, पांडुरंगा शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. आता 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात, बाकीचे उद्योग कधी उरकायचे? मग 5 अरुणगिरीजी तुम्हाला येऊ नका म्हटलं, मी इकडचं पाहतो तुम्ही तिकडे पहा. हा ना, आता खाते वाटप झाल्यावर आपलं आपलं पाहायचं. आता रामकृष्ण बसा. जय हरी. मोठे मोठे लोकांना जय हरी. जय हरी. बरं. शिंदे सरकार इथे आहे, मला माहित नाही. मग आता मोठे साहेब झाले. बसा. विठ्ठल विठ्ठल. भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज गाण्याच्या क्रिया सुद्धा अरुणगिरीजी बदलल्या. सत्ययुगी अस्थिगत प्राण, त्रेतायुगी रुधिर प्रवाही जाय निघून, द्वापारी मांस नासल्या पावे मरण, कलियुगी अन्न न मिळता नामा. अरे भाकरी नाही भेटत तर आता माणसं मरतात ना, तू संकल्प करतो 100 कोटी. बाकीचं माहिती नाही देवा, मी संकल्प केला हे खरं. आता पांडुरंग परमात्मा सरस्वतीकडे जात आहेत. शारदेशी सांगे भीमा तेरी हरी, बैसावे जीवाग्री नामयाच्या सरस्वते, माझ्या नामदेवाच्या जिवेवर वास्तव्य करा. सरस्वती म्हणली देवा तो शिंप्याचा नामा आणि तुम्ही ब्रह्मांडाचा धनी, त्याच्यासाठी वशिला लावायला माझ्याकडे? त्याचं कारण आहे सरस्वते का, तयाला मजविन कोण आहे, तयाला मजविन कोण आहे, तयाला मजविन कोण आहे. लाड कालडी वाळ नामा माझे ताने, लाड कालडी वाळ नामा माझे, लाड कालडी वाळ नामा माझे ताने, लाड कालडी वाळ नामा माझे ताने. तयाला मजविन कोण आहे, तयाला मजविन कोण आहे, तया मजविन कोण आहे. नसू द्या पाठ, पण आपलं काही म्हटलं तरी चालते. हा, लाडका लढीवाळ नामा माझे ताणे, तयाला मजविन कोण आहे. आणि मग सगळेच सगळे घर अरुणगिरीजी अभंग लिहायला बसवलं. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. एकंदर 14 लोक, राजाई गोणाई दोघी सासूसुना, दामाना माझा ना बाप, लेकनारा विठा महादा गोंदा, 4 पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी, लढाई गोडाई असाई साकराई, 4 सुनापाई नामा याच्या आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी, वेडी पिशी जनिदाशी त्याची. किती झाले आणि कोण मोजले म्हणाव? 14. शिंदे साहेब मोजतील, शिंदे साहेब मोजतील. काय काय भाषा अशी आहे, ते एक आद्य अक्षर पाठ करावे लागतात. आता इथं अण्णासाहेब वगैरे, घोडेगावचा बाजार माहिती आहे का तुम्हाला? उपरण्याच्या आत चालतंय ते. काय सौदा झाला कोणालाच कळत नाही. वरून उपरणं ते त्यांचे तुम्हाला माहित नाही, माझ्यापासून शिकायला लागेल सगळं. टोकन 1000ला म्हणतात. टोकन, बिगर, शिकला, चौथकला, कपकला, गड्डी. हे तुम्हाला कोणताच महाराज सांगणार नाही. टोकन म्हणजे 1000, बिगर म्हणजे 2000, शिकला म्हणजे 3000, चौथकला म्हणजे 4000, कपकला म्हणजे 5000, गड्डीला 10,000 म्हणतात. तिथून पुढे बदलतो 15,000 गिरी पंजा, 20,000ला सुती टोकन,
25,000ला चक्कर, 30,000ला गेटा टोकन म्हणतात. या पुढे सांगतो, तुम्ही दम काढा. अरे सगळे माहीत पाहिजे आपल्याला. वाणी साडे नाकी 45,000, ऐवज टोकन 50,000. मग 60 पासून सबई 60,000ला, रेखी 70ला, बट्टल 80ला, उन्नी 90ला, पेटी लाखाला. झाले का नाही सौदे? विठ्ठल व्यापारी खुश झाले. ते म्हणजे आता बाबाला न्याव बाजारात म्हणजे खरेदीला. सांगत होतो ही एक पद्धत आहे. तसं नामदेवराय 7वी पिढी. मग फार घोकत बसायचं नाही. 7वी ये ह गो गो न दाना ही आद्य अक्षर लक्षात आहे बरं का. तुमच्या महाराज लोकांसाठी सांगतो कसा अभ्यास करायचा. ये ह गो गो न दाना. ये म्हणजे येदू सेठ, ह म्हणजे हरी सेठ, गो म्हणजे गोविंद सेठ, गो म्हणजे गोपाळ सेठ, न म्हणजे नरहरी सेठ, दा म्हणजे दामा सेठ, आणि ना म्हणजे नामा सेठ. यह गो गो न दाना. हे बैल बाजार. विठ्ठल राजाई गोणाई ह्या सासू सुना दोघी. दामान नामा बाप लेक 2 न 2 4. नारायण विठोबा महादेव गोविंदा हे 4 न 4 8. चौघाचे लग्न झाले. लाडाई गोडाई असाई साकराई 4 सुना 8 न 4 12. आऊबाई मुलगी निंबाबाई बहीण 14. दीक्षित 14. नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी, नामदेवाचे घरी. 14 जण स्मरती हरी, 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 14 जण स्मरती हरी. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. 14 जण स्मरती हरी, 14 जण स्मरती हरी. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, 14 जण स्मरती हरी, 14 जण स्मरती हरी. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी. चौघे पुत्र 4 सुना नित्य स्मरती नारायणा. सर्वांनी अभंग लिहिले त्यात नारायण महाराज त्यांचा हा अभंग आहे. एकादशी म्हणजे कशाला म्हणतात हे माहिती नव्हतं अरुणगिरीजी महाराज. एका शब्दाने एक एक जोडलेला आहे. तुम्हाला आता तो शब्द दुसरा येत नाही. दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा मोहनदास करमचंद्र गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. दुसरं नाही, तेच. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, जिजाऊ मासाहेब, राजमाता. शब्द त्याला तेच जोडल्या जातील. परमार्थातही तसेच आहे. आताचे शब्द तुमच्या लक्षात आहे भगवान शेठ. सगळे ओके. हे कीर्तन चांगलं कळतं त्यांना. काय डोंगर न काय झाडी हे इथलं सांग. त्याच्या पुढं तेच नाव येणार. मी नागपूरहून बोलतो, पुन्हा येईल. अगदी तसंच परमार्थात तसंच आहे बरं का शिंदे साहेब. द्वादशी शब्द आला राजा अंबरीश, आणि एकादशी शब्द आला राजा रुक्मानगद. एकादशी आणि रुक्मानगद राजालाही माहिती नव्हतं एकादशीचं महात्म्य. आता 1च तास आहे, बरोबर सांगतो. तर शिंदे साहेब आहे, त्यांची जास्त वेळ घेत नाही, पण त्यांना 4 पर्यंत थांबाच लागला. आता थांबणारच आहे. जाहीर केलं म्हणजे थांबतातच. राजा भगवान सेठ, राजा रुक्मानगदाला सुद्धा एकादशीचं महात्म्य माहिती नव्हतं. सुडके बाबा, फुलाची बाग होती आणि रोज फुलं चोरीला जायचे. बागेतले रोज फुलं चोरीला जायचे. शोकारे ठेवले पण चोर सापडत नाही. एक दिवस सापडले.
पळतच आले सेवक, सरकार सापडले चोर. कसे पकडले रे? पकडले नाही, सापडले. मराठी कळते ना तुम्हाला? म्हणजे कुठले होते? इथले नव्हतेच. मग स्वर्गातून इंद्राचे नोकर आपल्या बागेतले फुलं चोरून न्यायचे, त्यांच्या वाहनाने वरच्यावर तोडून न्यायचे. आज कसे पकडले? पकडले नाही, सापडले. विमान बंद पडलं. असं आहे का? आणि मग राजे रुक्माणगद येतात. ते सेवक म्हणाले, तुमच्या बागेतली फुलं इंद्राला आवडायची, आम्ही रोज न्यायचो. आज आमचं विमान बंद पडल्यामुळे नाईलाज झाला. अरे तर मग हे त्याचे मॅकॅनिक म्हणा, ते जिथं तयार झालं तिथे स्पेअर पार्ट वगैरे नाही. उपाय आहे ना, उपाय आहे. आज एकादशी आहे राजे. जर कोणी उपवासी असेल त्याचा हात लागला तरी विमान उड्डाण होणार आहे. दुपारचे 12 वाजले होते. उपीट खाऊन तयार होते लोक. कोणच माहितीच नाही एकादशी कशाला म्हणतात. राजानं दौंडी दिली. आज जो कोणी उपवासी असेल त्याच्या हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण होणार आहे. आणि विमान उड्डाण झालं म्हणजे राजा रुक्मांगद त्याला 5 गाव बक्षीस देणार आहे. सगळे जेवण करून तयार होते. एका झोपडपट्टी पडून ते दौंडी चाललेली. एक म्हातारी होती झोपड्या पुढं बसलेली, अरुंगिरीजी. थोडी कानामध्ये कमी होती ती म्हातारी. तिला असं केलं. दौंडीवाल्यांना वाटलं ही उपवासी आहे. आजीबाई उपवासी आहे का तुम्ही? नाही. कशाच आहे? काय वाचते? आज कोणी उपवासी असेल त्याच्या हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण होणार आहे. विमान उड्डाण झालं की राजा 5 गाव बक्षीस देणार आहे. म्हातारी तो उभीच झाली. तुम्ही उपवासी आहे का? नाही. मग माझी सून उपवासी आहे. कुठं आहे ती? झोपड्यात. एकादशी केली का तिनं? नाही. मग कशी उपवासी आहे? लेकानं हाणलं सकाळी. ही एकादशी नीट आहे का? चल म्हणाव तिला. तिचा हात लागला की विमान उड्डाण होणार आणि 5 गाव बक्षीस राजा देणार आहे. विनंती केली. चला. नाही येणार. म्हातारीनं सल्ला दिली सेवकांना, दादा हे एवढी नीट असती तर सकाळी हाणली असती का? ही एकादशी नीट आहे का सुडके बाबा? मग तुम्ही माझ्या लेकाला आणा. लेक कुठं गेला? तो गेला तांबे पाटलाच्या ऊसात ऊस तोडायला. सेवक आले. अरे तुझं भाग्य उदयाला आले का? काय ऊस तोडत बसतो? 5 गाव बक्षीस तुला. तुझी बायको उपवासी आहे. हात लागला की विमान उड्डाण होणार आहे. आणि विमान उड्डाण झालं की राजा 5 गाव बक्षीस देणार आहे. ऐकल्याबरोबर त्यानं तयारी केली. तयारी म्हणजे डोक्या एवढं उंच शिंदेसाहेब दांडकं शौरीचं. त्याला माहिती आहे आपली एकादशी कशी आहे. तयारीनं झालं. चाल उठ. नाही उठणार. नाही उठणार. दांडकं उगारलं की स्टँडअप एकादशी. चाल पुढं. मागण हे बस. राजा रुक्माणगदाच्या आनंदाला पारावार नाही. बापरे, एक मावली पुण्यवान सापडली माझ्या नगरामध्ये. आता माझी कीर्ती स्वर्गात जाईल. हात लाव विमानाला. नाही लावणार. नाही लावणार. दांडकं उगारलं सुडके बाबा. घाबरलीन दोन्ही हात लागले. गेलं विमान. पाहता काय माझ्याकडे विमान गेलं वर. बस. राजा रुक्माणगदाच्या आनंदाला पारावार नाही. राजानं विचार केला, अरे हाणलं तिला म्हणून उपवासी, त्याचा परिणाम हाताचा स्पर्श विमान उड्डाण झालं. आणि खरोखर एकादशी केली तर काय होईल? राजाचं डोकं. पण पहिला यांचा सत्कार ठरला. रथ, हत्ती, घोडे. सुडके बाबा स्वतः राजा रथात आहे. प्रधानजी आहे. 3 किलोमीटर मिरवणूक. आता हिला एकटीला कसे बसवायचं म्हणून हे दांडकही बसवलं सगळं मिरवणूक. 3 किलोमीटर. तर हिनं गप बसावं की नाही? ताशा तरी वाजला ना का तुमच्या लग्नात? घ्या ना मजा करून माझ्या बळावर. एवढी मिरवणूक. तो म्हणला गप बस. तुला तरी बसायला भेटलं असतं का? सकाळी हाणली नसती तर.
दोघांची चर्चा मी तिथं होतो म्हणून सांगतो. राजानं विचार केला, अरे नवऱ्यानं हाणल्यामुळे उपवासी राहिली, एकादशीच्या दिवशी तिच्या हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण झालं, आणि जर जाणून बुजून केली तर काय होणार नाही. म्हणून राजानं दौंडी दिली, आजपासून दर 15 दिवसांनी सर्वांनी एकादशी करायची. त्याचा परिणाम रुक्माण गद एकादशी, रुक्माण गद एकादशी, रुक्माण गद एकादशी, मांगद एकादशी. नगरी नेली वैकुंठासी, 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 नगरी नेली वैकुंठासी. गद एकादशी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी. रुक्मांगद एकादशी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी, नगरी नेली वैकुंठासी. रुक्माण गद एकादशी, परिणाम नगरी नेली वैकुंठासी. एवढं सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे नारायण महाराज छातीला हात लावून आम्हा व्रत एकादशी, 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 आम्हा व्रत एकादशी. देव केशव तीर्थ तुळशीराम, देव केशव तीर्थ तुळशी, देव केशव तुळशी, देव केशव तीर्थ तुळशी. अनिकने साधन, अनिकने पासाधन, अनिकने पासाधन, अनिकने पासाधन. हे आम्हा व्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळसी, देव केशव तीर्थ तुळसी. व्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळसी, देव केशव तीर्थ तुळसी. म्हणून जया असे मोक्षाची चाड तेने नाना साधने कबाड सांडुनिया व्रत दृढ एकादशी करावी. एवढं सामर्थ्य, आणि ते 3 दिवसाचं व्रत आहे बरं का अरुणगिरीजी. दशमीला सुरू होते, दशमीला 10 वस्तू त्यागायच्या, एकादशीला 11, द्वादशीला 12. अथ ते नियमान वस्मिरते व्रत ह्यस्मिन् दिनत्रयैकावसे मांस मसुरान्नं च नकान् तथा शाकं मधुपरान्नं च पुनर्भोजन मैथुने दश वस्तूंनी वर्जयत वैष्णव सदा. ह्या 10 दशमीला, कळलं ना हो म्हणत जा. मग एकादशीला 11 द्यूत क्रीडांचे निद्रांचे तांबूल दंत धावनं परापवादं पैशून्यं स्थेयं हिंसा तथा रतिं कोपं हेमतं वाक्यांचे एकादशां विवर्जयत. हे एकादशीला हार्दे बाबा. आणि मग द्वादशीला 12.
कावसे मौसम सुराम क्षुद्रम तैलम विनथ भाषणम व्यायामंचे प्रवासंचे पुनर्भोजन मैथुने अस्पर्श स्पर्शे मासुरे द्वादशाम द्वादशे त्यजत. ह्या 12 द्वादशीला, 11 एकादशीला आणि 10 दशमीला हे 3 दिवसाचं व्रत आहे. दशमीला 10 वस्तू त्यागायच्या. अत ते नियमान वचमी व्रत ह्यस्मिन दिन त्रय कावश्यम. काशाचं भांडं दशमीला वापरायचं नाही, मांस खायचं नाही, म्हणजे बाकीच्या दिवशी सपाटा लावायचा असंही तर डोकं चालवायचं नाही. मांस खाण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्याचे दात सुळे, डोळे जन्मता बंद आणि जिभेनं पाणी, त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे. कुत्रीची पिलं, सिंहाची पिलं, वाघाची पिलं, कोलीची पिलं डोळे बंद असतात जन्मता, दात सुळे असतात आणि जिभेनं पाणी पितं, त्यांना मांस खाण्याचा अधिकार आहे. वटानं पाणी पिणाऱ्याला मांस खाण्याचा अधिकार नाही. माझं खोटं असेल तर तुम्ही कीर्तन संपल्यावर बैलाच्या पुढं मांस ठेवा, बैल तुमच्याकडे पाहिल. बैल म्हणाले, माणसा आम्ही वटानं पाणी पितो, हे आमचं आहे का? तू घेऊन खाऊन जे वेट. मौसम कांशम मौसम मसूर डाळ, हरभऱ्याची डाळ, कुळीद, शाकम हिरवी भाजी, मधु मध, परान्नंच. दुसऱ्याचं जेवायचं नाही. आमचा एकही दिवस तसा जात नाही बरं का अण्णासाहेब, रोज बाहेरच चालू आहे. पण पुनर्भोजन आणि मैथुने अशा 10 वस्तू दशमीला. मग द्यूत क्रीडांचे निद्रांचे तांबूल दंत धावनम परापवादम पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतिम कोपम हे तुम वाक्यांचे एकादशाम विवर्जयत. मग एकादशीला 11 बरं का शेळके पाटील, जोगार खेळायचा नाही एकादशीला. निद्रा झोप घ्यायची नाही, तांबूल विडा खायचा नाही, परापवादम चहाडी, पैशून्यम चुगली, स्थेयम चोरी, हिंसा खून, रतीम भोग, कोपम रागवायचं नाही आणि लबाड बोलायचं नाही. ह्या 11 गोष्टी एकादशीला. मग द्वादशीला 12 कावसे मौसम सुराम क्षुद्रम तैलम विनत भाषणम व्यायामंचे प्रवासंचे पुनर्भोजन मैथुने अस्पर्श स्पर्शे मासुरे द्वादशाम द्वादशे त्यजत. हे संस्कृतमध्ये झालं. अभंग एकनाथ बाबाचा आहे. दशमीला सुरुवात आणि थांबतं द्वादशीला. हे 3 दिवसाचं व्रत आहे. दशमी व्रताचा प्रारंभ, दशमी व्रताचा प्रारंभ, दशमी व्रताचा प्रारंभ, दशमी व्रताचा प्रारंभ. दिंडी कीर्तन करा समारंभ, दिंडी कीर्तन करा समारंभ, दिंडी कीर्तन करा समारंभ, दिंडी कीर्तन करा समारंभ. तेने तो स्वयंभू, तेने तो स्वयंभू, तेने तो स्वयंभू, तेने तो स्वयंभू. संतोष पावे, संतोष पावे, संतोष पावे, संतोष पावे. एकादशी जागरण, 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 एकादशी जागरण. व्रताचा प्रारंभ करा समारंभ, तेने तो स्वयंभू संतोष पावे. सवे पावे. पावे पावे. ठीक आहे भाऊ, चालू द्या. शेळके पाटील, दशमी व्रत एकादशी, आम्हा व्रत एकादशी. त्याच्या पुढे शब्द आहे देव केशव. नुसतं देव शब्द वापरला नाही, याचं कारण आहे अतिव्याप्ती, असंभव आणि अव्याप्ती. हे 3 दोष टाळून संतांचं निर्दोष लक्षण असते. नाही तर गरज काय, म्हैसीपुत्रामुखे बोलवणे श्रुती, काही गरज आहे काय लिहायची? रेड्याच्या मुखातून वेद बोलविला, ही अभंगवाणी झालेली होती नानासाहेब. रेड्या मुखे वेद बोलविला, निरोबारायला पुन्हा म्हैसीपुत्रामुखे असं म्हणायचं काय कारण आहे? भीती वाटली भविष्य काळातल्या समाजाची. जेव्हा वेळ जाणार नाही
तेव्हा जास्त शिकलेली मंडळी येड्या बाबुळजोय उष्ण्यात तंबाखूला चुना मळून संत वाङ्मयावर डोकं चालवतील. तुम्हाला काय वाटतं? रेडा म्हणजे जनावर? रेडे आडनावाचे ग्रहस्थ असावे आणि त्याच्या मुखातून ज्ञानोबानं वेद बोलवला असावा, काढा तंबाखू. असं कोणी उष्ण्या तंबाखूला चुना मळून डोके चालवतील म्हणून म्हणावं लागले, अरे आडनावाचा रेडा नाही, मैसी पुत्रामुखे, म्हशीचा पुत्र. जसं आहे ना तसं नुसतं देव नाही, पुढे केशव शब्द. कारण नुसता देव जर शब्द वापरला तर ते अतिव्याप्ती लक्षण होते. जसा परदेशातला माणूस आला आणि त्यानं विचारलं तिकडे श्रीरामपूरला, गायी कशा असतात? गायी 2 शिंग 4 पाय. 2 शिंग 4 पाय तिला म्हणतात गाय. पुढच्या गावाला आलं, पाटलाचे बैल चरत होते, थांबलं ते. गायीच आहे ना पाटील? काय डोळे फुटले का तुझे? हे आवतं सोडली बैल आहे. कसं काय? श्रीरामपूरचे लोक म्हणतात ना 2 शिंग 4 पाय. अरे 2 शिंग 4 पाय पण 4 स्तन, तिला म्हणतात गाय. असं आहे का? मग खोकरला आलं, म्हशी चरत होत्या, थांबलं. म्हणलं हे होय गाय का? 2 शिंग 4 पाय 4 स्तन का हो? ह्या गायी आहे ना? कसं काय? मागचे गाववाले म्हणले 2 शिंग 4 पाय 4 स्तन. अरे म्हशी आहे. मग 2 शिंग 4 पाय 4 स्तन माने खाली पोळी, तिला म्हणतात गाय. हे अतिव्याप्ती लक्षण आहे. नुसतं 2 शिंग 4 पाय म्हटलं की गायीवर जात नाही, लक्षण बैलावर जाते. 2 शिंग 4 पाय 4 स्तन म्हटलं की म्हशीवर जाते. 2 शिंग 4 पाय 4 स्तन माने खाली पोळी, मग निर्दोष लक्षण गाय. तसं नुसतं देव म्हणावं ते बाकीच्या देवावर लक्षण जाते. शेंदरी हेंदरी दैवते कोण दी पूजी भूते खेते. म्हणून पुढचा शब्द घालावा लागला, देव केशव. केशव शब्दाचा अर्थ आहे जो क्लेशाचं हरण करतो. हे अक्षरातले अर्थ बरं का, अक्षरातले अर्थ. केशव, के म्हणजे ब्रह्मा, शे म्हणजे शंकर, ओ म्हणजे विष्णू. विष्णू म्हणजे पालन, शंकर म्हणजे संवार आणि ब्रह्मदेव म्हणजे उत्पत्ती. उत्पत्ती, पालन आणि संवार या तिन्ही शक्तीचं एकत्रीकरण त्याला म्हणतात केशव. देव केशव. तीर्थ तुळसी. तुळशीचं तीर्थ अरुणगिरीजी आपल्या संप्रदायात, आपल्या धर्मात अतिशय पवित्र मानलेलं आहे. तुळशीचं एक पान तरी डेड बॉडीच्या तोंडात घाला म्हणतात. जन्मभर कोंबड्या खाल्ल्या तरी तुळशीचं पान, मी म्हणतो कोंबडीचं पत नाही चालत नाही, ते पवित्र पवित्र मानलेलं आहे. पवित्र. आपण एक लक्षात घ्या, भगवंताला अति आवडणारी तुळशी आहे. कशावरून? सगळे जग लक्ष्मीच्या मागं लागलं की नाही फुडके बाबा? सगळं जग लक्ष्मीच्या मागं लागलं, पण लक्ष्मी देवाजवळ आल्यावर फक्त चरणाजवळ ठेवली. पाय लक्ष्मीच्या हाती. पाय लक्ष्मीच्या हातात आहे आणि तुळशी गळात आहे. एवढं अतिप्रिय, अति आवडणारी वस्तू गळाला लावल्या जाते. काम करून आई आली ना अरुणगिरीजी महाराज, ते लेकरू 1.5 वर्षाचं भुकेलं झोपड्यातून बाहेर मम्मी 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 करत येतं. आई बसतीन त्या लेकराला उचलती आणि उचलल्यावर पहिल्यांदा कंठाला लावत असते. याला म्हणतात उचलोनी करी कंठी लावी, उचलोनी करी कंठी लावी, उचलोनी करी कंठी लावी. अमंगळपणे कंटाळा करीती, अमंगळपणे अमंगळपणे कंटाळा न करी, अमंगळपणे कंटाळा न करी. उचलोनी करी कंठी लावी, उचलोनी करी कंठी लावी, उचलोनी करी कंठी लावी. अमंगळपणे कंटाळा न करी, उचलोनी करी कंठी लावी. अतिप्रिय वस्तू हार्दे बाबा कंठाला लावल्या जाते. तसं तुळशी अतिप्रिय कशावरून? जगाच्या बापानं ती कंठाला लावली. तुळशी हार गळा, अरे लक्ष्मी पायाजवळ ठेवली आणि तुळशी गळात आहे. म्हणून अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का हा शब्द. आता तुळशी बुक्का शब्द आला तर हा समास कसा सोडवायचा? द्वंद्व करायचा का षष्टी तत्पुरुष? दोन्ही चालते बरं का. ज्या समासाची दोन्ही पदे प्रधान असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. शत्रुमित्र, खरं खोटं, पाप पुण्य, भीमार्जुन, कृष्णार्जुन, तसं तुळशी बुक्का आहे का नाही द्वंद्व समास. सर्वानंदजी तुळशी बुक्का.
तुळशी बुक्काही अतिप्रिय आवडे, पण षष्टी लावल्यावर तुळशीचा बुक्का, ते तुळशीची लाकडं जाळून जो बुक्का करण्यात येतो तो अतिशय सुगंधी असतो, तो अतिप्रिय आवडे. आपल्या नशिबाला जो बुक्का आहे तो तुळशीचा नाही, येड्या बाबळीचा आहे. अरे तिथं काय विकल्या जातं तुम्हाला काय माहिती आहे? नाही शिंदे साहेब, तो येड्या बाबळीचा बुक्का दुकानात मिळतो तो, म्हणून तो तुकोबाराला म्हणावं लागलं, विकाल तेथे विकाल, विकाल तेथे विकाल, विकाल तेथे विकाल, विकाल तेथे विकाल. माती नाव ठेवून बुक्का, माती नाव ठेवून बुक्का, माझी नाव ठेवणी बुक्का, माझी नाव ठेवणी बुक्का, माझी नाव ठेवणी बुक्का, माझी नाव ठेवणी बुक्का. विकाल तेथे विकाल, माती नाव ठेवणी बुक्का, माती नाव ठेवणी बुक्का. विकाल तेथे विका, माती नाव ठेवणी बुक्का, म्हणून अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. तुळशी आणि बुक्का किंवा तुळशीचा बुक्का देवाला अतिप्रिय. भगवान स्वतः सांगतात, जसं असतं ना टी व्हीला, सुडके बाबा आपण यांना पाहिलं का, नाही तर पेपरला वरील फोटोतील व्यक्ती सापडून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिलं जाईल, तसं भगवान म्हणतात, उद्धवा मी जर हरवलो आणि तुला बक्षीस मिळवायचं असेल, माझा गुप्त पत्ता सांगतो, सांग ना. पहिले ठिकाण तुळशीजवळी, दुसरे ठिकाण संताचे मेळी, आणि तिसरे ठिकाण भक्ताचे हृदय कमळी, सत्य जाण उद्धवा. मी जर हरवलो, शोधायचं असेल तर पहिलं तुळशीजवळ शोधायचं, मी हमखास तिथे सापडेल. तुळशी पासी वनमाळी सदा तिष्ठत असे. एवढी प्रिय तुळशी देवाला असल्यामुळे एकादशीचं व्रत, केशवाचं पूजन आणि तुळशीचं तीर्थ. शेळके पाटील, आम्ही याशिवाय इतर भानगडीत पडणार नाही. शेळके पाटील, आम्हाला स्वाभिमान आहे. अनेक नेणेवा साधन, याचा अर्थच आहे बाकीची अनेक साधनं आहे, उपायाची नाही वाणी येत. मुख्य तर चार दिलेलीच आहे, योग आहे, कर्म आहे, ज्ञान आहे आणि भक्ती आहे. बरं का सुडके बाबा, योग
हा दुस्तर मार्ग आहे बरं का ढेपे साहेब. रांजणगाव देशमुख आले, ठीक आहे, या या या, बरोबर त्यांना माहिती आहे. आणि एक नेने योग मार्ग. अरे ज्याचे उच्चार करणं तांबे पाटील एवढे कठीण आहे तर ते प्रक्रिया किती कठीण असेल. हा ए संतोष, उच्चार. शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हठ योग. शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हठ योग. कूद पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. भूत पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडून करिवो वनभंग. ऊर्ध्ववायूचा श्वेत तोडून कलिमल दलभंग. ब्रह्मरंध्रे मिसळे परी मुमुक्षुदंग. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. भगवते राम कृष्ण वासुदेवा. नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोधून. नाडीत्रया माझे सुषुम्ना संचरण. न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. योग मार्ग दुस्तर आहे. किती दुस्तर. पाहे पा लोहाचे चने जई बोचरिया पडती खाणे तई पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हण. बोचर ज्या म्हाताऱ्याला एकही दात नाही, ज्याला श्रीखंड चावत नाही, जे पिकलेली केळी खलबत्त्यात कुटून खातं. मराठी कळली तुम्हाला. त्याला जर आपण म्हटलं हे हरभऱ्याचे लोखंडाचे हरभरे खान, तालमीत जा, पहलवान होईल का मरल. लोहाचे चणे बोचरिया पडते खाणे तै पोट भरणी की प्राणे शुद्धी म्हणो. म्हणजे योग मार्ग हे साधन दुस्तर आहे. कर्म मार्गाचा विचार करा, ते सूक्ष्म आहे. मंत्रचळे थोडा धडची होय वेडा. 6 महिने त्याची बायको पडून होती. कोण्या गावची विचारू नका, फक्त ऐकत जा. दृष्टांत खरे नसतात, पटवून देण्यासाठी असते. 6 महिन्यापासून पडून होती जमिनीवर. त्याला कोणीतरी सांगितलं, अरे भैरवी मातेचा जप कर, 6 तासातच उठल. आणि ते बसलं सकाळी 6ला 12पर्यंत जप. भार्याम रक्षती भैरवी, 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 भार्याम रक्षती भैरवी. 12 वाजता उठली न बायको पाहता काय माझ्याकडे. 6 महिने पडून होती. पोर पडत झालं, पप्पा. मम्मी उठली. मम्मी उठली पण पप्पा नाही उठला. पप्पाचा मंत्र चालूच राहिला आनंदात. भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती. पोरग पळत आलं, पप्पा मेली का. रचा भ झाला. भार्याम रक्षती भैरवी, बायको उठली पण भार्याम भक्षती भैरवी मेली. मंत्र चळे थोडा धडाची भय वेळा. हा कर्म मार्ग सूक्ष्म आहे, योग दुस्तर आहे. ज्ञान मार्गाचा विचार करा. ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून अनुक्रमे मल विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती केली. आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी आहे. हे बरं वाटलं ना तुम्हाला. या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना. बरं हे नाही पटणार, हे नाही पटणार. एक दृष्टांत सांगतो म्हणजे जमल. एका श्रीमंतानं 25 VIP जेवायला सांगितले. लोणकडे तुपात जिलेबी होती, कैलास नाना. सगळे बिगर डायबिटीस वाले होते. 42 दाबल्या एका एकानं जिलेब्या. त्यातलं एक हात धुवायला गेलं हौदावर, आलं चेहरा उतरून बसलं. का तोंड कसं उतरलं. अहो 42 जिलेब्या खाल्ल्या तुम्ही माझ्या शेजारी, तोंड कसं उतरलं. म्हणलं 42 खाल्ल्या पण 2000ला एक पडली. बिल घेतलं का मालकानं. नाही. मग हात धुवायला गेलो ना, 1 तोळ्याची अंगठी पडली हौदात. 80,000. तुम्हीच लावा हिशोब 42 जिलेब्याचे. का अरे काय शपथ. चाल बरं,
हौदाजवळ नेलं. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो अंगठी पडली, पण का दिसत नाही? 3 दोष आहे. 12 फूट पाणी आहे, आवरण दोष. पाणी गढूळ आहे, मल दोष. पाणी हालतंय, हा विक्षेप. सोपा वेदांत, अगदी पहिलीतल्या मुलाला गुरुजी शिकवतात तसं चाललंय आपलं. मल, विक्षेप आणि आवरण. एकानं तुरटी आणली, तुरटी, सर्वानंदजी तुरटी टाकली पाण्यात, पाणी स्वच्छ झालं. म्हणला पिवळे पिवळे काहीतरी आहे. हा, मग मी तर सांगत होतो अंगठी पडली म्हणून, पण स्पष्ट ज्ञान नाही. खिडकीतनं वारा येतो ना, शेळके पाटील, खिडकी बंद करा, खिडकी बंद करा. खिडकी बंद केली, वारा यायचा थांबला, हार्देजी पाणी स्थिर झालं, अंगठीचं ज्ञान झालं. का? विक्षेप दोष गेला आणि मल दोष गेला. तरी अंगठी हातात आली नाही, पाणी 12 फूट आहे, हा आवरण दोष आहे. खालचा कॉक मोकळा केला. 1 तासाने म्हणजे 3:30ला हौद रिकामा झाला. काळजी करू नका, बरोबर वेळेतच होते ते. मग आता काय अर्धा तास अंगठी आली. हा जसा दृष्टांत आहे, तसं ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासनेच्या द्वारा मल विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती केली, आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी आहे. म्हणजे ज्ञान सर्वसामान्याला न पेलवणारा मार्ग आहे. योग दुस्तर आहे, कर्म सूक्ष्म आहे, म्हणून अनेक नेनेबा साधन. सोप्यातलं 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 सोपं. भक्ती मार्गामध्ये सर्वात सोपी भक्ती कीर्तन भक्ती. आणि कीर्तन भक्तीमध्ये पुन्हा 4 विभाग आहे. रूप कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, नाम संकीर्तन. इथपर्यंत आलो आपण. अनेक मार्गामध्ये भक्ती मार्ग सोपा, भक्ती मार्गामध्ये कीर्तन भक्ती सोपी. कीर्तन भक्ती 4 प्रकार आहे. त्याच्यात रूप कीर्तन, ज्याच्यात रूपाचं वर्णन, लीला कीर्तन, ज्याच्यात लीलाचं वर्णन, गुण कीर्तन, ज्याच्यात गुणाचं वर्णन, आणि नाम कीर्तन, ज्याच्यात नामाचं महात्म्य सांगितलं जातं. हे सोप्यातलं 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 सोपं आहे. पण फळ जळतील पापे जन्मांतरी. नाम संकीर्तन साधन पैसोप जळतील पाप जन्मांतरीचे. नाम संकीर्तन साधन पैसोप जळतील पाप जळतील पापे जन्मांतरीची. एवढं पापच जगात नाही सुडके बाबा, जेवढी ताकद नामात आहे. म्हणून हे सोप्यातलं सोप्या. बरं, कधी आता सीजन आहे जयसिंगांना, आपलं याचं नामाचं सीजन म्हणतो मी. सीजन कळतं ना? सीजन हाडाचा शेतकरी पाहिजे. पुस्तकं वाचून शिकलेला कास्तकार नाही चालत. त्याचा बाप नाही गेला बांधावर, त्याचा आजा नाही गेला, त्याचा पंजोबा 3 पिढ्या गेला नाही. नातू यशीच्या रूममध्ये बसून पुस्तक लिहितो, शेताला बांध असा असावा. 3 पिढ्या बांधावर गेल्या नाही. ते तसंच आहे. ज्याला बैलाला पाय किती याची कल्पना नाही, ते आमच्या बैलाचे कायदे करतं. बैल जंगली प्राणी आहे म्हणतं. देखा जंगल्या, तुला काय कळणार आहे? बैल कोणता प्राणी आहे याच्यासाठी कास्तकाराच्या पोटी जन्म घ्यावा लागेल तर बैलाचं महत्त्व कळेल. हां, अजून बैलाचा 10वा घालणारी मंडळी आहे पुणे जिल्ह्यामध्ये. आम्हीच प्रवचनं केली. हेलिकॉप्टरनं त्यात गावरान गाईचं घरचं खोंड असेल, 20 वर्ष नांगरट केली असेल ना, ते मेलं तर केवढ्या सन्मानानं पुरतात बांधावर. हाडाचा. नाही तर नागपंचमीचा दिवस आहे, कैलास नाना आणि एक सेठजी आले, हे 1 क्विंटल गहू तुम्हाला सप्रेम भेट, याला लागणारं खतही देतो, फक्त विनंती आहे आज पेरणी करा. गव्हाची नागपंचमीला तुम्ही पेरला का शेठजी? नाही, आम्ही विकला. मग तुमच्या पिढ्या विकता विकता मेल्या, आमच्या पिकवताना गेल्या. नागपंचमीला गहू पेरता का? जाऊ वापस घेऊन. दिवाळी होऊ द्या, दिवाळी डबल भावात विकत घेऊन पेरील का? सीजन नाही, सीजन. तसं कृतयुग ध्यानाचं सीजन होतं, त्रेतायुग यज्ञाचं सीजन होतं, द्वापारयुग परिचर्येचं सीजन होतं, आणि कलियुग हे हरिनामाचं सीजन आहे. म्हणून आमचे वंशी कलियुगा माझी करावे कीर्तन. अवघीच साधने कली लाजविली कीर्तने, म्हणून अनेक नेने बा साधन, आणि आमचे वंशी हरी कीर्तन.
बरोबर करू. मोठे मोठे लोक आज आज शिंदे साहेब स्वतः हे तर नवलच झालं भाऊ. अरे आपल्याला भूषण आहे. अशी मोठी माणसं होते ना तसे कधी कधी समजा परिणाम होतो सर्वसामान्यावर. तुम्हाला नाही माहीत सुडके बाबा, परिणाम आपोआप होत असतो. जर आपले भारताचे पंतप्रधान चुकून एखाद्या दिवशी कीर्तनकार नाही आला तर बांधला फेटा. समजायला काही खर्च आहे का? समजायला काही खर्च आहे? आणि जर कीर्तनाला उभे राहिले, जर उभे राहिले तर बाकीचे खासदार नाही वाजवता आला तरी टाळ गळ्यात घेतील फोटोसाठी. फोटोसाठी तसं सर्वसामान्य विचार करतील की नाही. लेखा एवढे मोठे पोलीस अधिकारी कीर्तनाला आहे म्हणजे याच्यात ऐकण्यासारखं काहीतरी असलं पाहिजे असा सर्वसामान्य. म्हणून एकदा शिंदे साहेबासाठी टाळ्या वाजवा. तरी 25च मिनिट आहे. मी डोकं त्याच्यात आहे तुम्ही, कारण मला 8 वाजता सिंदखेड राजाला कीर्तन आहे. 10 ते 12 करून आलो गंगापूरचं. हे 2 ते 4 तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही विश्रांती घ्या. एकदा हात वर करा. शूटिंगवाले हे एवढे हात घे. एक त्याला ताकद. एक एक शाबास. विठोबार खूप देव केशव तीर्थ तुळशी अनिक नेनबा साधन. अनेक नेनबा साधन. देव केशव तीर्थ तुळसी देव केशव तुळसी देव केशव तुळसी अनिक नेनवा साधन. अनिक नेनवा साधन. आमचा विषय हरि कीर्तन. आमुचा 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 विषय आमुचा विषय हरि कीर्तन. ज्यांचं झालंय त्यांनी खाली या. चला हार घातलेले खाली चला. आमुचा विषय आमुचा विषय हरि कीर्तन. खाली बसा. आमुचा 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 खाली बसा. खाली बसा. आमुचा विषय हरि कीर्तन आणि गणन पासाद. हे बघा सर्व भाविकांना विनंती आहे आपण खाली बसा. कीर्तन संपलेलं नाही, फक्त डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला जायचं आहे. बाकी खाली बसा. खाली बसा. आमुचा विषय हरि कीर्तन. जय हो, जय हो. आमुचा विषय वा वा.
हरी कीर्तन रे, आमचा विषय हरी कीर्तन आणि गणेन साधन आणि गणेन बसा बसा बाकीचे बसा हो बसू खाली बसा खाली बसा बसा खाली पुंडलिक वरदा पंढरीनाथ भगवान की जय. विठाला 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 विठाला. बसा बसा बाकीचे बसून घ्या विठ्ठला 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 आणि नेवा साधन बाकीचे कारण योग दुस्तर आहे कर्म सूक्ष्म आहे सोप्यातलं 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 सोपं हरिकीर्तन असल्यामुळे अनेक नेनेबा साधन आमचे वंशी बरं का दीक्षित बाबा हरिकीर्तन आणि ते हरिकीर्तन सतत टिकण्यासाठी संत संगती निरंतर आय संत संगती निरंतर संत संगती निरंतर संत संगती निरंतर हरी प्रेम धन हे भांडार जय हो प्रेम धन हे भांडार भांडार आणि कनेने बा साधन साधन आणि कनेने बा